न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। मढी ग्रामस्थांचं उपोषण पेटलं। गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानचा इशारा, निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरू। गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानचा धमाका, भोंगे आणि कत्तलखाने हटवा। जिल्ह्यातील अवैध गोवंश, कत्तलखाने व मशिदीवरील अनाधिकृत भोंगे हटवण्याच्या मागणीसाठी मढी गावकऱ्यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलेल्या ग्रामस्थांनी 2 महिन्यापूर्वीच प्रशासनाला निवेदन दिलं होतं, मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप सरपंच संजय मरकड यांनी केला। या आंदोलनाला आता गुरु गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ नानाटे यांचा ठणठणीत पाठिंबा मिळाल्याने संघर्षाला नवसंजीवनी मिळाली आहे। त्यांनी थेट इशारा दिला, जर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर गोरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आम्ही शांत बसणाऱ्यातले नाही। गोकुळ नानांचं जिल्ह्यात सामाजिक आणि हिंदुत्ववादी चळवळीतील प्रभावी नेतृत्व असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। जय श्रीराम, जय माता। प्रतिष्ठान त्यांच्यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा आणि ज्या धर्मकार्यास त्यांना जर काही अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला त्यासाठी आम्ही रस्ता लोक मोठ्या प्रमाणात सर्वजण मिळून करणार। शासनाने लवकरात लवकर याची जबाबदारी घ्यावी ही आमची विनंती। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।